आता तू जर का म्हणशील की मला इन्व्हेस्टमेंट्सच्या रिलेटेड गोल्ड पाहिजे, की उद्या मला काही लागलं, माझ्या पोर्टफोलिओमध्ये थोडासा गोल्डचा असा एक पोर्शन असला पाहिजे, त्याच्यासाठी मग आम्ही एक्सचेंज ट्रेडेड फंड म्हणजे ETF सजेस्ट करतो. मग ते डायरेक्टली सेबी रेग्युलेटेड जे येतात ना, कारण का आजकाल खूप कन्फ्युजन झालेत, भरपूर डिजिटल ॲप्स झालेत जिथे तुला डिजिटल गोल्ड मिळतं, पण ते सगळेच त्याच्या अगेन्स्ट फिजिकल गोल्ड हेज करतातच असं नाही आहे. तर जे सेबीने बॅक केलेले एक्सचेंज ट्रेडेड फंड्स असतात त्याच्यातच तुम्ही इन्व्हेस्ट करावे. आणि सगळ्यात सोपा आणि सुंदर मार्ग म्हणजे आपल्याला गोल्डची SIP करता येते. म्हणजे आता तू जर का 1 ग्रॅम आताचा गोल्ड घ्यायला गेलो तर लोकांना 15,000 ते 16,000 रुपये उभे करायचे आहेत. सोपं नाही आहे. त्याच्यात जर का आपल्याला तसं जमत नसेल तर 2 ते 3,000ची गोल्डची SIP केली ना, गोल्डचे फंड्स असतात, म्युच्युअल फंड्समध्ये गोल्डचे फंड्स असतात, तर त्याच्यात फंड ऑफ फंड्समध्ये इन्व्हेस्ट केले तुम्ही की तर आपल्याला व्यवस्थित गोल्डचे SIP करता येतो. पुढे जाऊन मुलांना जर का लग्नासाठी म्हणजे त्यांच्या वेळेस वगैरे लागणारे ट्रेंडप्रमाणे आपल्याला जे पाहिजे ते दागिने करता येतील. गोल्ड, डायमंड्स, प्लॅटिनम, व्हाईट गोल्ड, काही आजकाल इतकं ट्रेंड फास्ट चेंज होत आहे.